तर प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। त्याआधी त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि याचा मोठा फटका हा काँग्रेसला बसणार आहे। त्यामुळे काँग्रेसला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता धुसर झालेली आहे। त्यांची संख्या कमी झाली आहे आणि याचा थेट फटका हा काँग्रेसला बसलेला आहे। सतेज पाटील यांचे विरोधी पक्षनेता होण्याचं स्वप्न त्यामुळे भंगलंय। प्रज्ञा सातव यांच्या आमदारकी सोडण्याचा फटका काँग्रेसला बसलेला आहे। काँग्रेसची विधान परिषदेमधील आमदारांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे सतेज पाटील यांचे विरोधी पक्षनेता होण्याचं स्वप्न हे भंगलंय। प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। त्या काँग्रेसच्या आमदार होत्या, विधान परिषदेमधील आमदार होत्या। त्यांनी विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे काँग्रेसची संख्या ही आधीच कमी, त्यात आणखी एका आमदाराची संख्या त्यामुळे कमी झालेली आहे आणि याचा फटका काँग्रेसला बसणार आहे विरोधी पक्षनेते पद मिळण्यास, त्यामुळे अडचण होईल। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडलेत। श्रीधर, संसद रत्न स्वर्गीय राजूजी सातव हे काँग्रेसचे माजी खासदार होते आणि कोविडच्या काळानंतर त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे पत्नी जे आहे ते डॉक्टर प्रज्ञा सातव त्यांना विधान परिषदेच्या आमदार म्हणून 2 वेळेस या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि स्वर्गीय राजूजी सातव जे आहेत तर यांच्या जाण्यानं अतिशय हिंगोली जिल्ह्यातली काँग्रेस जे आहे ते पोरकी झाल्याचं या ठिकाणी दिसत होतं आणि यानंतर जे आहे ते अनेक वेळेस काँग्रेसमध्ये गडबाजी देखील झालेली पाहायला मिळाली। वसमत असेल, कळमनुरी असेल, हिंगोली असेल, संपूर्ण हिंगोली जिल्हाभरातील काँग्रेसमध्ये जे आहे ते वेगवेगळे 2-3 गट देखील झाले होते आणि आज जे आहे ते डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी आज असा निर्णय घेतला आहे की त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला आहे। परंतु याच संदर्भामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्यात, परंतु ते कार्यकर्ते म्हणत होते की आम्ही राजूजी सातव यांचे कार्यकर्ते होतो, पदाधिकारी होतो, डॉक्टर प्रज्ञा सातव यांचे आम्ही पदाधिकारी नाहीत आणि त्यांचं या काँग्रेसमधून सोडून गेल्यामुळं या काँग्रेसला आता कीड लागली होती, ती आता या ठिकाणी दुरुस्त झालेली आहे। परंतु कोणताही एखादा नेता जर काँग्रेस सोडून जर गेला तर या ठिकाणी काँग्रेसला काहीही फरक पडत नाही, उलट काँग्रेस आणखीन मजबूत होणार आहे असं देखील या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं। कार्यकर्ते आज पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती आणि याच पत्रकार परिषदेमध्ये देखील असं सांगण्यात आलं की पक्ष निरीक्षक जे आहेत ते त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की प्रज्ञा सातव ह्या मागील अनेक दिवसापासून जे आहे ते काँग्रेसचं काम व्यवस्थित करत नव्हत्या आणि कुठंतरी रुसवेफुगे होती, म्हणून की काय आज त्यांचा वैयक्तिक फायदा आहे की काय असं त्यांनी ठरवून आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत पक्ष प्रवेश केलेला आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये आणखीन काँग्रेस मजबूत होणार आहे असं देखील आज या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी देखील त्यांचं या पक्षामध्ये गेल्याच्या नंतर कुठंही नाराजी व्यक्त केलेली नाही आहे। परंतु स्वर्गीय राजूजी सातव यांच्या जाण्यानं मात्र आज जे आहे ते प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं आज पुन्हा एकदा स्वर्गीय राजूजी सातव यांना श्रद्धांजली द्यावी की काय असा प्रश्न या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांपदी निर्माण झाला होता।